तुम्हाला माहिती आहे का, सारे तीर्थ वारंवार पण गंगासागर फक्त एकदाच, असं का म्हटलं जातं? गंगासागराला एकदाच जाणं पुरेसे का मानले जाते? यामागे दडलेली आहे एक अद्भुत आणि चमत्कारिक पौराणिक कथा, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आपण पाहत आहात अमरकथा. गंगासागर हे भारतातील अत्यंत पवित्र आणि दिव्य तीर्थस्थान मानले जाते. ज्या ठिकाणी गंगा माता सागराला मिळतात त्या पवित्र संगमाला गंगासागर असेही म्हणतात. गंगा ही फक्त नदी नाही, तर ती मोक्षदायिनी देवी आहे. गंगोत्रीपासून सुरू होऊन गंगा अनेक राज्यांमधून वाहत पश्चिम बंगालमध्ये येते आणि शेवटी सागरात विलीन होते. पण गंगासागर एवढं विशेष का? पौराणिक कथेनुसार राजा सगर यांनी अश्वमेध यज्ञ केला होता. यज्ञातील घोड्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या 60,000 पुत्रांना पाठवले. परंतु अचानक तो अश्व कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आढळला. सगर पुत्राने रागाने कपिल मुनींवर आरोप केले. तपस्येत लीन असलेल्या कपिल मुनींनी डोळे उघडताच त्यांच्या तेजस्वी क्रोधाने सगर पुत्र भस्म झाले. त्यांच्या आत्म्यांना मोक्ष मिळाला नाही. अनेक वर्षांनंतर राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपस्येमुळे गंगा माता पृथ्वीवर अवतरल्या. मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी गंगाजलाच्या स्पर्शाने सगर पुत्रांना मोक्ष प्राप्त झाला. हीच ती भूमी गंगासागर. शास्त्रामध्ये म्हटले आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागर येथे स्नान केल्याने 100 अश्वमेध यज्ञ आणि 1000 गायी दान केल्याइतके पुण्य मिळते. म्हणूनच म्हणतात, सारे तीर्थ वारंवार, गंगासागर एकदाच. याचा अर्थ असा नाही की फक्त एकदाच जावं, तर गंगासागर इतकं पवित्र आहे की एकदाच दर्शन घेतले तरी जीवन धन्य होते. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा, तपस्या आणि निष्ठा असेल तर अशक्यही शक्य होते. जर तुम्हाला अशाच पौराणिक आणि प्रेरणादायी कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या अमरकथा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही गंगासागराला गेला आहात का? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या दिव्य कथेसह.